कृषी क्षेत्रात खास महाराजांनी बरेच रिफॉर्म्स केले असं सांगितल्या जातात. त्यातले काही महत्त्वाचे रिफॉर्म्स काय होते? नाही, त्याचं दुष्काळाच्या वेळी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती असतील, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बी बियाण्यासाठीची सोय असेल, शेतकऱ्यांना कसण्यासाठीची एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर महाराजांनी भरती, सैन्य भरतीसाठीची होती, म्हणजे ती एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही अग्निवीर सारखी योजना आपल्या देशात येताना दिसते आणि त्यावेळी महाराजांनी केलेला रिफॉर्म काय आहे, हा जर बारकाईने जर तुम्ही बघितला तर तेव्हाच हंगामी सैन्य होतं की त्यांनी 8 महिने शेती करायची, त्यांनी 4 महिने शेती करायची आणि 8 महिने सैन्यात भरती व्हायचं असं असायचं. आजचं होमगार्ड्स. पण त्यांनी पूर्ण वेळ सैन्य भरती जी आहे ही महाराजांनी सुरू केली, ज्याच्यातून नकळत बरं हे सगळे होते कोण? हे शेतीत करणारेच होते ना, हे शेतकऱ्याचीच पोरं होती ना. ही शेतकऱ्याची पोरं जेव्हा लष्करात भरती झाली, ही शेतकऱ्याची पोरं जेव्हा सरदार व्हायला लागली, तेव्हा नकळत या संपूर्ण व्यवस्थेला एक वेगळं परिमाण मिळालं. म्हणजे आता मी तुम्हाला जसं अग्निवीर विषयी अनेक आक्षेप जेव्हा तयार केले ना किंवा घेतले गेले, याचं एक कारणच तसं आहे ना. आज तुम्ही नॉर्थमध्ये गेलात तर पहाटे 5 वाजता बाप पोराला उठवतो ना, म्हणतो उठ, तुझे दौड लगानी, तुझे बेल्ट की नोकरी करनी आहे. तो शेतकरीच असतो ना. पण आज त्याच्या समोर प्रश्नचिन्ह तयार होतं ना की अवघ्या 4 वर्षाचं इनएक्सपिरियन्स घेऊन नंतर भवितव्य काय आहे, अजून प्रश्नाचं उत्तरच दिलं नाहीये कोणी. मगाशी मी जे उत्तरदायित्व म्हणालो, ही आन्सरेबिलिटीच आम्हाला नाहीये, म्हणजे मिळतच नाही याची उत्तरं. सो हे जे शेतीचे पण रिफॉर्म्स तुम्हाला म्हणालो, जसं शेतसाऱ्यामध्ये महाराजांनी दिलेली सूट जर तुम्ही बारकाईने केली, आम्हाला आजही प्रत्येक वेळी कर्जमाफी करा, दुष्काळ पडल्यानंतर, ओला दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफी करा म्हणून आम्हाला ओरडावं लागतं ना. पण ही कर्जमाफी येत असताना आता मात्र जेव्हा आकडे येतात तेव्हा एनडीआरएफचा निधी कोणता आणि सरकारने दिलेला निधी कोणता, हाच आम्हाला आकडा माहित नाही अजून कोणाला. तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा तोंडावर आकडे मारले जातात तेव्हा तो एनडीआरएफचा जो ऍक्च्युली त्यामध्ये आपत्तीचा निधी आहे की तुम्ही दुष्काळासाठी सेपरेट पॅकेज दिलेलं आहे, याचं सेपरेशन कधीच दिलं जात नाही. दॅट इज अ प्रॉब्लेम. आणि मग महाराजांचे जे रिफॉर्म्स आहेत ना, ते एकदा समोर डोळ्यासमोर ठेवावे लागतात आणि त्या सगळ्या रिफॉर्म्सला मला वाटतं तत्व काय आहे, मी आतापर्यंत 10 वेळा त्या गोष्टीचा उल्लेख केला असेल, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका. ही जी गोष्ट आहे, यामध्ये शेतकऱ्यांचं हित, ते जपणं, ते जोपासणं, त्याचा विचार करणं. शेतकऱ्यांना पॅकेज नाही नको आहे, त्यांचं लॉंग टर्म हित तुम्ही कसं जोपासणार आहात याचा विचार करणं हे जास्त महत्वाचं आहे.